दिल ये चल रहा था अकेला, लेकिन तू दिखा और गेम इसने भी खेला। अब तो ख्वाब तेरे ये देखे, थोड़ा रिस्क लेके तुझ पे डोरे भी फेंके। तेरे इश्क में पड़ा दिल। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातल्या वंदना बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे ठाणे ते मुखेड। खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। मुखेडसाठी जी गाडी लागणार आहे वंदनावरून ती बरोबर 3 वाजता गाडी लागणार म्हणल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता गाडी किती लांब पल्ल्याची आहे। जवळजवळ 600 किलोमीटरचा पल्ला आहे या गाडीचा। या गाडीसाठी 15 ते 16 तासांचा कालावधी लागणार आहे। ऊन तर भयानक आहे। ऊन यायच्या आधी टेम्परेचर 33 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढलेलं आहे। वंदना बस स्टँडला 2:30च्या दरम्यान 3 बसेस आलेले आहेत। पहिली बस आहे ठाणे स्वारगेट, दुसरी बस आहे डहाणू सातारा, तिसरी बस आहे आरनाळा सोलापूर, आरनाळा आगार। आणि वंदना बस स्टँडचं 2:30 वाजताचे दृश्य आहे। इथे छोटंसं चौकशी कक्ष आहे, आरक्षण केंद्र आहे, पलीकडे पण आरक्षण केंद्र आहे। आता वंदना बस स्टँडला बरोबर 2:30 वाजलेले आहेत आणि आपली बस लागायला अर्धा तास टाईम आहे। बघूया आता गाडीची वाट कधी येते बस। फायनली मित्रांनो गाडी आलेली आहे 15 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर। मुखेड पाठीमागं बसचा प्रकार पाहू शकता। साधी ऑर्डिनरी BS6 बस आहे, अशोक लेलँड कंपनी। गाडीचा जो मार्ग आहे ठाणे स्वारगेट बार्शी आणि मुखेड। गाडी नंबर आहे MH14LX3622। या गाडीने आपण प्रवास करणार आहे मुखेड पर्यंत। तर तुम्हाला दादांची छोटीशी ओळख करून देतो। तर दादांना पहिले त्यांचं नाव विचारूया। दादा नाव काय आपलं? माझं नाव उद्धव उत्तम नामुळे। हां हां, मी ठाणे 2 आगाराचा चालक कमवाक आहे। माझी ड्युटी ठाणे ते इंदापूर मुखेड आहे। तर आपली गाडी कुठून जाणार आहे? इथून निघाली की पनवेल, हां, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर, शिवाजीनगर, स्वारगेट, इंदापूर, टेंभुर्णी, बार्शी, लातूर, शिरूर, मुखेड। किती किलोमीटरचा डिस्टन्स आहे हा? 625 किलोमीटर आहे। बराच लांब पल्ल्याचा मार्ग आहे, रात्रानी प्रवास। हो, तर धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल। आता आपण कंडक्टर दादांना त्यांचं नाव विचारूया। दादा आपलं नाव? सुधीर प्रकाश कांबळे। आणि आपल्या गाडीचं तिकीट दर काय आहे? ठाणे मुखेड 991 ऑन बुकिंग। तर आता गाडी हलते आपली ठाणे वंदनावरून। आतापर्यंत गाडी एवढी भरलेली आहे, जसं आपण पनवेल गाठेल तसं त्याची गाडी फुल भरत जाणार। बघूया आता पनवेलला गेल्यावर गाडी फुल भरते का काय होते। ठाण्यावरून राबाळे, तुर्बे, नेरूळ, बेलापूर, कामोठे, कळंबोली पार करत आपली बस पोहोचलेली आहे पनवेल बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी 5 वाजलेले पाहू शकता। 5 वाजताचे दृश्य पनवेल बस स्टँड। या गाडीला तर गर्दी पाहा तुम्ही। आपली जी बस थांबली आहे ती पलाट क्रमांक 8 आणि आतापर्यंत प्रवासी पाहू शकता तुम्ही। शेवटपर्यंत प्रवासी भरलेले आहेत, फुल पॅक गाडी आहे। पनवेल बस स्टँडचा हा परिसर पहा तुम्ही, खतरनाक गर्दी। या आधी जो आपण रूट केला होता ठाणे तो बेळगाव, सेम तोच मार्ग आहे पुण्यापर्यंत। त्याआधी आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे खालापूरच्या अलीकडे। तुम्हाला माहिती आहे राजदा ढाबा।
पनवेल पासून 28-30 किलोमीटरचं अंतर गाठले आपण फुटबॉल पर्यंत. इथे गाडी जेवणासाठी थांबलेली आहे. या ठिकाणी जो टायमिंग झाला तो 5:55. या ठिकाणी बसेस पाहू शकता. इथे आपली बस ठाणे मुखेड, कुर्ला पंढरपूर आणि पलीकडची उरण आगाराची बस लागली आहे मुंबई विभाग. या आधी पण आपण बेळगावच्या रोडला पण इथे थांबलो होतो. राधा ढाबा हॉटेल आणि अशा प्रकारचे हॉटेल आहे. आणि आपण मस्तपैकी मेनूमध्ये घेतलेलं आहे गरमागरम वडापाव. जास्त काय इकडे आपण घेतलं नाही, फक्त एक वडापाव घेतला तो पण 30 रुपये पर प्लेट. आणि या ठिकाणी मस्तपैकी असं शांत वातावरण आहे आणि इथे सूर्यास्त होतं. म्हणजे आता इथून पुढे जो जर्नी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे नाईटचा प्रवास. इथून पिंपरी चिंचवडचं जे अंतर आहे तर जवळपास 70 किलोमीटरचं अंतर आहे. आणि पिंपरी चिंचवडवरून गाडी जाणार ती शिवाजीनगर बस स्थानकला, त्याच्यानंतर स्वारगेट बस स्टँड. तर यावेळेस तुम्हाला तिन्ही पण पुण्यातले बस स्टँड पाहायला मिळणार आहे, पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर आणि स्वारगेट. पावणे 8 वाजता बरोबर आपली बस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेली आहे. पाहू शकता इथे बस थांबलेली आहे. पुण्यातले तिन्ही पण बस स्टँड तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण ज्या बस स्टँडला आलो आहोत पिंपरी चिंचवड बस स्टँड, त्याच्यानंतर शिवाजीनगर बस स्टँड. तुम्हाला गाड्यांची ओळख करून देतो. पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या कोणत्या बसेस लागलेल्या आहेत पावणे 8च्या दरम्यान. पुणे शहादा गाडी, शहादा आगाराची. दुसरी एक गाडी आत्ता आली एवढ्यात, मुंबई कुर्ला अक्कलकोट गाडी सोलापूर विभागाची. त्याच्यानंतर स्लीपर बस पुणे नांदेड. जास्त शेअर बसेस आता दिसत नाहीत पहिल्यासारखे. पुणे रत्नागिरी शिवशाही बस. त्याच्यानंतर अजून एक शिवशाही बस आहे स्वारगेट अलिबाग. त्याच्यानंतर शेवटला आपली बस. तर एवढ्या बसेस फलाटला आलेल्या आहेत, लागलेले आहेत. पिंपरी चिंचवड बस स्टँडला गर्दी पाहतो मी. प्रवाशांच्या इकडे तुंबड गर्दी आहे इथे पण. जास्त करून प्रवासी प्रवास करतात ते रात्रीचा. आणि आपल्या गाडीचं जे तिकीट भाडं आहे तुम्हाला दुपारी सांगितलेले, तरी पण एकदा तिकीट भाडं सांगतो. ऑनलाईन रिझर्वेशन तिकीट 991 रुपये. विदाउट रिझर्वेशन कराल तर तुम्हाला 4-5 रुपयांनी कमी पडेल, जास्त काय फरक पडायचा नाही. 8:24 आपली बस पोहोचलेली आहे शिवाजीनगर बस स्टँड. पाहू शकता भयानक गर्दी आहे इकडे, पण बस चालते लवकर कारण इथे खूप गर्दी व्हायला लागली गाडी. ठाणेपासून जवळपास 160 किलोमीटरचं अंतर गाठलेले स्वारगेटपर्यंत. आता स्वारगेट नंतर गाडी जाणार इंदापूर. इंदापूरचं अंतर बघायचं झालं तर 140 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला तर माहिती आहे जसं पुण्यामध्ये एंट्री माराल तसं तुम्हाला बरेच ट्रॅफिक लागणार, प्रवाशांची तुडुंब गर्दी, त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. इथेच आपला जास्त वेळ गेलेला आहे. सोलापूर, इंदापूर, बार्शी, तुळजापूर वगैरे जाण्यासाठी बसेस इथेच लागतात. तिथे आपली बस लागलेली आहे. स्वारगेट बस स्टँडला नेहमीप्रमाणे थोडीशी कमी गर्दी आहे. बसमध्ये गर्दी बघा, अक्षरशः किती बस भरलेली आहे. तर एवढी बस भरलेली आहे. खतरनाक स्टँडिंग प्रवास आहे. जाऊया आता इथून. आता स्वारगेटवरून गाडी आली रवाना होते इंदापूरसाठी. बघूया आता इंदापूरला किती वाजता पोहोचते.
वाटलं गाडी जेवणासाठी वगैरे थांबणार नाही पुढं, पण गाडी सेकंड टाइम थांबलेले या रोडवर केडगावच्या पुढे. पाहू शकता या ठिकाणी अधिकृत थांबा एसटीचा हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज. यवत आणि केडगावमध्ये थोडेसे पॅसेंजर कमी झाले. आता पुढे केबिन सीट थोडीशी मोकळी झाली. रात्रीच्या वेळेस प्रवास करताना जरा जपून प्रवास करा, कारण गाड्या खूप सुटतात इथून. तर मित्रांनो मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे. 150 रुपये थाळी आपल्याला पडलेले व्हेज मिक्स. तर या ठिकाणी 2 बसेस आलेले आहेत. एक पाहू शकता पुणे लातूर बस, त्यानंतर आपली बस आणि आपल्या बसच्या बाजूला पिंपरी चिंचवड तुळजापूर गाडी. कुठलीही बस असू द्या शिवशाहीमध्ये तर त्याला इंजन ऑनच करावं लागतं त्याच्यामध्ये. पुणे जिल्ह्यातली शेवटची हद्द म्हणजे इंदापूर बस स्टँड. इथे आपली बस पोहोचलेली आहे. बरोबर 12:26 झालेत. इंदापूर नंतर ज्या मार्गाने आपली बस जाणार आहे कुर्डेवाडी, बार्शी, एडशी, लातूर, शिरूर, ताजबन आणि मुखेड. इंदापूर मध्येच आपल्या गाडीचे क्रूज चेंज होणार आहे, म्हणजे फक्त ड्रायव्हर चेंज होणार आहे. कंडक्टर जसेच्या तसं शेवटपर्यंत येणार आहे. इथे अजून एक गाडी आली जस्ट अक्कलकोट बारामती आग्राची गाडी अक्कलकोट बारामती. ठाणेपासून आपण जवळजवळ 300 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे इंदापूर पर्यंत. इंदापूर नंतर जो फायनल टप्पा राहिलेला आहे मुखेड, ते साधारण 315 किलोमीटरचा अंतर दाखवते. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता गाडी खूप लांब जायची आहे. अजून आत्ताची गाडी निम्मी धावली, अजून गाडीला निम्मा अंतर गाठायचं आहे मुखेड पर्यंत. खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे. 12:30 वाजताचे दृश्य पहा इंदापूर बस स्टँड. इकडे तर कोण नाही, बाकी सगळे पॅसेंजर इकडेच आहेत, जिथे सोलापूर, अक्कलकोट, बार्शी जाणारे फलाट आहेत. तर मित्रांनो या रोडवरचे सेकंड क्रू आलेले आहेत. दादा आपलं नाव सांगायला आहे पठाण. अच्छा, ठाणे डेपोचे. आता इथून तुमची ड्युटी चालू होते इंदापूर ते मुखेड. तर असा शेड्यूल चालतो गाडीचा आणि इथे क्रू बदली होतात. तर आपण इथून पुढे मेन स्टॉप घेऊया, जसे की बार्शी आणि लातूर.
चला बारशे उतरणार आहे चला. एडशीमध्ये आपल्या बसचा वॉशरूम टाइम झालेला आहे. बरोबर या ठिकाणी बस पोहोचली आहे 3:05. बस अजून पण फुल पॅक आहे. हा थंडी वाजायला लागली, इकडे गार वाटायला लागली. इकडच्या भागात थंडी नाही पण इकडच्या भागात थोडीशी जाणवते. तुम्ही बघितलं असेल लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये 2दा जेवणासाठी स्टॉप झाला होता आणि त्याच्यामध्ये आता वॉशरूम टाइम झालेलं आहे. इथून लातूरचं जे अंतर आहे वाया मुरुड मार्ग तर जवळपास 70 किलोमीटरचं अंतर दाखवते अजून. बारामती घे. पहाटेचे वाजले 4:44 आणि आपण पोहोचलो आता लातूरमध्ये. प्रवासी इकडे थोडेफार खाली झालेले आहेत आपल्या गाडीतले. लातूरवरून जो स्टॉप राहिलेला आहे आपला तो चाकूर, शिरूर, तासबंद आणि मुखेड. जवळपास 100 किलोमीटरचं अंतर राहिले. मला वाटतं पोहोचायला 1.5-2 तास तर लागतील आपल्याला. या रूटवर टोटल 8 जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड. गाडीमध्ये प्रवासी दाखवतो तुम्हाला किती आहे. तर आत्ता गाडी हलते आपली फायनली. तर गाडीमध्ये प्रवासी बघा तुम्ही, इथे सगळ्यात खाली झाली गाडी. एवढे प्रवासी आत्ता राहिलेले आहेत गाडीमध्ये.
बस सगळी पूर्ण खाली झालेली आहे मुखेडमध्ये. तर मित्रांनो फायनली आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे ठाणे टू मुखेड. या जर्नीसाठी आपल्याला 16 ते 17 तासाचा कालावधी लागलेला आहे. या ठिकाणी आपली जी बस पोहोचली ती 6:45 म्हणजे जवळजवळ 7 वाजत आले तिथे. हा मुखेड बस स्टँडचा परिसर पाहतो मी एकदम म्हणजे फर्स्ट टाइम मी आलो इकडे. हा नांदेड जिल्ह्यातला मुखेड बस स्टँडचा परिसर. बस स्टँडच्या बाजूला बस स्टँडचा डेपो आहे मुखेड डेपो. मुखेड डेपो मध्ये बसेस पाहतो मी. जास्त करून मला इथे मालस्टील वाले बसेस दिसतात इथं. नांदेड लातूर या भागातले बरेच रूट केलेले आहेत पण मुखेडचा एक पण रूट केला नाही. ठाणे आगाराला नवीन बसेस मिळाल्यामुळे या आगाराचा रूट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ठाणे मुखेडचा रात्रराणी प्रवास नक्की तुम्हाला कमेंट करून सांगा. जाता जाता तुम्हाला मुखेड बस स्टँडचा वेळापत्रक दाखवतो. वेळापत्रक अरे वा, श्रावण मासानिमित्त सर्व प्रवाशांना हार्दिक. त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र दर्शन नांदेड विभागाकडून एसटीचा आवडेल तिथे 4 दिवसाचा पास काढून आपण खालील ठिकाणी पवित्र श्रावण महिन्यात देवदर्शन करू शकता. मुखेड ते शिखर शिंगणापूरचं तुम्हाला डिटेल इथे दिलेलं आहे. निघण्याचा टायमिंग, पोहोचण्याचा टायमिंग, मुखेड बस स्टँडचं हे नियंत्रित कक्ष आणि वेळापत्रक सापडले आपल्याला इकडे. जाणाऱ्या गाड्या, येणाऱ्या गाड्या आणि त्याचं हे वेळापत्रक, कोणत्या बसेस इथून सुटतात. जर तुम्ही 4 दिवसाचा पास काढत असाल आणि तुम्हाला जर फिरायला आवडत असेल, जे आम्ही खूप आनंदाने अनुभवतो, तो म्हणजे एक लोकल रूट, दुसरा म्हणजे लॉंग रूट. लोकल रूट जर करायचा असेल तुम्हाला तर खेड्यापाड्यातनं एसटी चालते, त्याचा आनंद एक घ्या. युनिक मार्ग, युनिक रस्ता, गावोगावी फिरणारे एसटी, याच्यामध्ये तुम्हाला बरेच अनुभव पाहायला मिळेल. आणि लॉंग रूटवाले जे बसेस असतात त्याचा पण अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात वेगळा पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah.